विदर्भातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न सामाजिक संघटनेची कामं आणि स्थानिक स्तरावरच मार्गी लावावेत। मुंबईत वारंवार येण्याचे कष्ट थांबावेत यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात कार्यालय सुरू केले। अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान विजयगड इथे हे कार्यालय सुरू करण्यात आले। अजित पवारांच्या या कार्यालयाविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं नागपुरात उपमुख्यमंत्री कार्यालय सुरू केलेलं आहे। नागपूरच्या या विजयगड बंगल्यावरच हे कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान विजयगड हा बंगला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी तयार करण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर ज्या काही विदर्भातील नागरिकांच्या समस्या आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, संघटनांच्या काही मागण्या असतात, त्या स्थानिक स्तरावरच पूर्ण करण्यात यावा। वारंवार मुंबईच्या चक्रा मारण्यात येऊ नये, त्यांचा हा त्रास वाचावा यासाठी अजित पवार यांनी नागपुरात आपल्या या विजयगड शासकीय निवासस्थानी हे कार्यालय सुरू केलेलं आहे। सचिन यादव हे उपजिल्हाधिकारी स्तरावरचे जे अधिकारी आहेत ते इथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे विशेष कार्य अधिकारी आणि या कार्यालयाचे प्रभारी राहणार आहेत। ज्या काही विदर्भातील नागरिकांच्या समस्या आहेत त्या इथे सोडवण्यात यावा, मुंबईसाठी चक्र मारू नये त्यासाठी आता हा वर्षभर बंगला सुरू राहणार आहे। त्यासाठी कार्यालय देखील तयार करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे गृहजिल्हा आहे, शहर आहे, त्यांचाही देवगिरी इथे बंगला आहे आणि त्यांचाही एक कक्ष इथे विदर्भातील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी कार्य करण्यासाठी इथे सुरू असतं। त्यात आता अजित पवार यांनी आपलं कार्यालय नागपुरात सुरू केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे याकडे पक्षाचा विस्तार म्हणूनही पाहण्यात कदाचित शक्यता आहे, कारण ज्या राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत त्यांना जर आपले कुठे म्हणणं मांडावं लागलं असेल तर थेट मुंबईला किंवा पुण्याला न जाता नागपुरातून ते आपले म्हणणं इथे अजित पवारांपर्यंत पोहोचू शकतात आणि आपल्या ज्या काही समस्या प्रश्न आहेत ते इथे मार्गी लावू शकतात। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।